नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राचा. आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होते. यासारख्या सामान्य विज्ञान, पॅटचे पेपर, मराठी, गणित, इंग्रजी त्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, हिंदीची प्रश्नपत्रिका हवी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल आणि त्यासाठी 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. 2. गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. 3. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर मुख्याधिकारी लक्ष ठेवतो. 4. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. या पद्धतीने आपल्याला या 4 गाळल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. ब भाग बघा, योग्य जोड्या लावा 4 गुणांसाठी. 1. अफगाणिस्तानातील प्रसिद्ध स्तूप. क. हडप्पा. मिंग. ड. चीनचा सम्राट. 3. शहराचा प्रथम नागरिक. अ. महापौर. पंचतंत्र. ब. विष्णू शर्मा. या पद्धतीने अचूक जोड्या लावा आणि 4 गुण मिळवा. मित्रांनो, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा आणि पाठांतर करा. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. प्रश्न दुसरा अ असेल, नावे लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, वीणा वादनात प्रवीण असलेला राजा समुद्रगुप्त. 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. कुंतल, कोल्हागिरी. 3. महावस व दीपवंस या ग्रंथाची भाषा पाली भाषा. तालुका दंडाधिकारी तहसीलदार. त्यानंतर ब भाग बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. हर्षवर्धन याने कोणती नाटके लिहिली? रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका. दुसरं, प्राचीन काळ भारतातील विद्यापीठांची यादी करा. तक्षशिला, वाराणसी, नालंदा, विक्रमशिला, कांची. 3. कोणत्या कालखंडातील इतिहासात मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? इसवी सन 90 ते 18व्या शतकातील कालखंडाला. 2. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणते निर्णय होतात? शहराच्या प्रश्नांवर. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल, तक्ता पूर्ण करा 4 गुणांसाठी. राजसत्तेचे नाव आणि मंदिर लेणी ते लिहायचे आपल्याला. पल्लव, रथ मंदिरे. चालुक्य, ऐहोळे. सातवाहन, वेरूळ. राष्ट्रकूट, वेरूळचे कैलास लेणे. या पद्धतीने आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. ब भागामध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरे विचारली जातील 4 गुणांसाठी. 1. भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? बघा, तो संदेश या ठिकाणी लिहून दिलेला आहे. आपण व्यवस्थित पाठ करा. दुसरा, भारतातील कोणत्या बाबी अरवांमार्फत युरोपात पोहोचल्या? बघा त्याचं उत्तर. क. कोणत्या एकाची माहिती लिहा? नगर परिषदेची ऐच्छिक कामे. आपत्ती व्यवस्थापन. बघा, दोघांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. 2-2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर भूगोलाची प्रश्नपत्रिका. अचूक पर्याय समोर बरोबरची खूण करा 2 गुणांसाठी. 1.
पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते? जंगलातून काय मिळतं आपल्याला? रबर मिळतं. दुसरं, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाइट खडक आढळतो? दक्षिण भागात. ब भाग, योग्य की अयोग्य ते सांगा 2 गुणांसाठी. 1. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो. अयोग्य. 2. प्युमिस खडक सच्छिद्र असतो. योग्य. त्यानंतर 5वं, एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? पृथ्वीच्या कवचात. दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो? ऊर्जा निर्मितीसाठी. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. प्रश्न 6वा, कोणत्याही एकाची माहिती लिहा 3 गुणांसाठी. 1. कचऱ्यापासून ऊर्जा. बघा त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे या ठिकाणी. आणि दुसरं आहे चतुर्थक व्यवसायाची वैशिष्ट्ये. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत आणि 3 मार्क्स मिळवायचे. शेवटचा प्रश्न, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा 4 गुणांसाठी. नैसर्गिक संसाधने, मृदा, हवा, प्राणी, खनिज. त्याच्या खाली लिहायचे शेती, श्वसन, दूध, मांस, धातू. या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची द्वितीय सत्राची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.